हाय गाईज. सो फिजिक्स अप्रोच सिरीजचा जो आपण पहिला एपिसोड टाकला होता रोटेशनल डायनामिक्सचा, त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. समथिंग 700+ व्ह्यूज आहेत त्याला. आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग दॅट फ्रॉम यू, कारण म्हणजे मी कोणतीही टीचर नाही, हे माझं फर्स्ट टाईम आहे यूट्यूबवर असं काही सांगण्याचं. पण हे जे काही आहे ते एकदम रॉ अँड रिअल आहे, आणि जे काही मला अनुभव आले किंवा जे काही मी क्वेश्चन सॉल्व केलेत त्याच्यावरून हे सगळं मी तुम्हाला सांगते. सो आज तसंच आपण ऑसिलेशनचं बघणार आहेत. खूप जणं म्हणतील की ऑसिलेशन का बरं. सेकंड चॅप्टर तर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहे, म्हणजेच फ्लुइड मेकॅनिक्स. तर तो का नाही घेते तुम्ही आणि हा का घेताय? तर तुम्ही जर पाहिलं असेल ऑसिलेशन उघडून, तर त्याच्यात म्हणजे रोटेशनलचं थोडंफार आय थिंक कॉमन आहे, किंवा रोटेशनलच्या काही कन्सेप्ट्स यूज होतात. सो दॅट्स वाय रोटेशनल डायनॅमिक्स नंतर ऑसिलेशन. यानंतर आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स घेणार आहेत. म्हणजे हे 3 चॅप्टर कसे आहेत, एकमेकांवर थोड्याफार प्रमाणात डिपेंड करतात, त्यामुळे हे 3 चॅप्टर मी सलग घेते. सो लेट स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, ऑसिलेशनचं वेटेज जे काही आहे ते 3 मार्क्स तसं तर धरले जातं, पण मी सांगते 3 to 5 मार्क्स. कारण कधी कधी जर एक्झामिनरच्या मनात असेल की त्याला तुम्हाला ऑसिलेशनच द्यायचं आहे पूर्णपणे, तर तो 5 मार्क्सपर्यंतचंही विचारून देतो. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की हे काही 5 असे टॉपिक्स आहेत जे तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये तुम्हाला इन्क्लूड करणं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप जास्त. पहिलं म्हणजे SHM, सिम्पल हार्मोनिक मोशन. याच्यात काय, तर जी वेलॉसिटीची कन्सेप्ट आहे किंवा डिस्प्लेसमेंट किंवा ॲक्सेलरेशन, त्या ज्या कन्सेप्ट आहेत ना बेसिक फ्रिक्वेन्सी, टाईम पिरियड, त्या सगळ्या तुम्हाला तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये व्यवस्थितपणे लिहायच्या आहेत. त्यांचे फॉर्म्युले, जे समजत नसेल, समज इपॉक ही एक कन्सेप्ट आहे त्याच्यात. इपॉक म्हणजे काय, तर तो जे म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे त्याचा, तो कुठून स्टार्ट करतो आहे त्याला इपॉक असं म्हणतात. तर तशा कन्सेप्ट तुम्हाला याच्यात लिहून काढायच्या आहेत व्यवस्थित शॉर्टमध्ये, आणि जास्त लॉंग नाही ठेवायचं. वाटल्यास तर आपल्या ज्याला हिंदी प्रेफरेबल वाटते त्यांनी हिंदीत पण लिहू शकतं स्वतःच्या भाषेत, कारण ह्या आपण बोर्डसाठी नाही बनवायचं, त्या CETसाठी आपल्याला जे समजलं आहे किंवा कसं आपण रिवाईज करताना आपल्याला समजेल त्या भाषेत लिहायचं आहे. सो दॅट्स वाय आय एम टेलिंग यू की असं लिहा जे तुम्हाला समजेल. समज आता मला मराठीत समजत होतं की एपॉकचा अर्थ मी असं लिहिला होता की सुरुवात असं लिहिलं होतं. एपॉक म्हणजे तो तिथून स्टार्ट करणार आहे. ओके. सो त्यानंतर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, हे पण आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. तर त्याच्यातले जे ग्राफ्स आहेत ना ते लक्षात ठेवायचे, कारण कधी पेपरमध्ये त्यावर पण क्वेश्चन्स येतात, आणि बोर्डसाठी पण तुमची प्रॅक्टिस होईल. बोर्डमध्ये पण त्याचा 3 मार्क्सचा क्वेश्चन सहज बनू शकतो. कधी तर आलेला नाही आहे, पण सांगता येत नाही, कारण फिजिक्सचा बोर्डचा पेपर हा पण अनप्रेडिक्टेबल असतो. सो त्यानंतर एनर्जी ऑफ पार्टिकल ऑफ SHM. यात तुम्हाला एनर्जीचे जे काही ते 2 फॉर्म्युले आहेत, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे, ते टोटल एनर्जी, तो एनर्जीचा असा कर्ववाला ग्राफ, हे सगळं ॲड करायचं आहे. त्यानंतर सिम्पल पेंड्युलमचे काही फॉर्म्युलेज आहेत, त्याच्या डिफरंट केसेस तुम्हाला आता सापडतील, त्या ॲड करायच्या आहेत. सेकंड्स पेंड्युलम ही सिम्पल पेंड्युलममधलीच एक केस आहे, ती देखील ॲड करायची आहे. त्यानंतर स्प्रिंगचे जे वेगवेगळ्या काय म्हणतात त्याला, कॉम्बिनेशन्स ऑफ स्प्रिंग आहेत, जसे की सिरीज स्प्रिंग जर आपण सिरीजमध्ये ठेवल्यात काय होईल, पॅरललमध्ये ठेवलं तर स्प्रिंग कॉन्स्टंट कसा व्हॅरी होईल, ते पण तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये ॲड करायचं आहे. ओके. नेक्स्ट, कंपोजिशन ऑफ SHM. हे इथेही आहे आणि हे सुपरपोजिशनमध्येही कधी युजफुल ठरतात. आणि त्यानंतर हे आय थिंक याच्यात पण आहे आपल्या, आय डोंट रिमेंबर द नेम ऑफ चॅप्टर, बट आणखीन एका चॅप्टरमध्ये आहे हे आपल्याला पुढे. सो असं 3 चॅप्टर्समध्ये ते येतं. त्यानंतर डॅम्ड ऑसिलेशनवर क्वेश्चन नाहीच्या बरोबर येतात, पण ज्या पेपरमध्ये तो क्वेश्चन येतो ना तो खूप कमी विद्यार्थी सॉल्व करतात. तर याच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला माहिती असलं पाहिजे, बेसिक फॉर्म्युले, एक तो ग्राफ आहे, डायग्राम आहे, ते बेसिक गोष्टी, त्यानुसार तुमचे क्वेश्चन सॉल्व होतील. कारण डॅम्ड ऑसिलेशन भरपूर लोक ऑरमध्ये टाकतात, तर ते बिलकुल ऑरमध्ये टाकू नका. बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. 3 आय थिंक फॉर्म्युले आहेत, त्यानंतर एक ती डायग्राम आहे, तेवढं 4च गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या. आणि डॅम्पिंग काय असतं, डॅम्पिंगचा अर्थ लक्षात ठेवा. सो तुमच्या ते व्यवस्थित त्याचे पण क्वेश्चन सॉल्व होतील. तसे तर येत नाहीत, पण जर कधी आला कोणत्याही शिफ्टमध्ये तर पोरं ऑरमध्ये सोडून येतात. ओके. तो आपल्याला तसं करायचं नाही आहे.
आपल्याला जास्तीत जास्त सिलेबस, जास्तीत जास्त क्वेश्चन्स कवर करून जायचे. नेक्स्ट, हाऊ टू अप्रोच क्वेश्चन्स ऑफ ऑसिलेशन. तर बेसिकली काय असतं सांगू का, ऑसिलेशन हा खूप डायव्हर्स चॅप्टर आहे. त्याच्यातला प्रत्येकच पार्ट हा कन्सेप्च्युअल आहे. म्हणजे तुम्ही डॅम्प्ड ऑसिलेशन पहा, किंवा मग आहे ना ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, कंपोजिशन, असे सगळेच जे आहेत टॉपिक्स ते सगळेच म्हणजे कन्सेप्च्युअलच आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळेच व्यवस्थित करणं आवश्यक आहे. तर याच्यातलं आहे ना 1 किंवा 2 प्रश्न याच्यावर एक SHMवरच येतात, म्हणजे बेसिक. म्हणजे तेच सांगतील वेलोसिटी दिलेली असेल, तुम्ही डिस्प्लेसमेंट सांगायची काय, किंवा डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे, ॲम्प्लिट्यूड दिलेलं आहे, तुम्ही अँग्युलर वेलोसिटी सांगा. अशा बेसिक क्वेश्चन्स येतात. सो ते क्वेश्चन्स तर तुम्ही हे पहिले जरी फॉर्म्युले केले स्टार्टिंगचे तरी तुम्हाला जमून जातील. त्यानंतर एक क्वेश्चन असा असतो जो कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी याच्या कॉम्बिनेशनवर विचारला जाऊ शकतो. सो तो पण तुम्ही व्यवस्थित करू शकता. आणि त्यानंतर तिसरा क्वेश्चन हा थोडासा अनप्रेडिक्टेबल रेंजमधला असतो. कधी कधी तो खूपच म्हणजे 5% टाईम्स तो डॅम्ड ऑसिलेशनवर विचारतात, किंवा मग कंपोजिशन ऑफ SHMवरच असतो तो मॅक्झिमम. पण कधी कधी डॅम्ड ऑसिलेशन किंवा कधी कधी ग्राफ देतात, त्याच्यानुसार तुम्हाला ते डिस्प्लेसमेंट काय या पॉईंटला, या टाईमला, किंवा मग असे विचारू शकतात. त्यानंतर कॉम्बिनेशनवर विचारू शकतात. ओके, सो दिस इज द बेसिक ऑफ दिस चॅप्टर. नेक्स्ट व्हिडिओ सुपरपोजिशन ऑफ वेव्ज ह्या चॅप्टरवर असेल, कारण हे 3 चॅप्टर असे एकमेकांवर थोड्याफार डिपेंडंट आहेत, जसं की मी सांगितलं. त्यामुळे हे 3 चॅप्टर मी आधी कवर करून घेते. सो तुम्हाला ही सिरीज कसं वाटतं आहे ते सांगा. अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. आपण खूप जवळ आहेत 1000 करायला. आपल्याला टार्गेट आहे की 1000 सबस्क्रायबर्स तुम्ही केले की मी तुम्हाला माझ्या फिजिक्सच्या नोट्स देईल सगळ्या. ओके, अँड ऑल द बेस्ट फॉर युअर जर्नी टुवर्ड्स युअर ड्रीम कॉलेज. बाय बाय.